नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील. कित्येक वर्षापासून चपळगावकरांचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. आज रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता चपळगाव येथील भव्य अशा आठवडा बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. या आठवडा बाजारात भाजीपाला, किराणा, फळफळावळे आणि त्याचप्रमाणे मसाले आणि कपड्यांचे व्यापारी देखील दाखल झाले होते. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचाही मोठा सहभाग या ठिकाणी पाहण्यास मिळाला. त्याचप्रमाणे तालुक्याच्या बाहेरील देखील व्यापारी या ठिकाणी आले होते. ग्रामपंचायत चपळगावच्या वतीने आलेल्या सर्व व्यापाऱ्यांसाठी अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती. कित्येक वर्षापासूनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर चपळगावकरांचं स्वप्न सत्यात उतरलं आणि या आठवडा बाजारास संपूर्ण गावकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. महिलांचीही लक्षणीय उपस्थिती या बाजारात होती आणि तरुणांचा देखील विशेष सहभाग आणि साथ या आठवडा बाजारास लाभला. बाजारामध्ये आपण पाहू शकता तरुण वर्ग देखील आहे. या ठिकाणी आपल्या सोबत आहे शेजारगावचे शिक्षक स्वामी सर आहेत. सर, अगदी हाकेच्या अंतरावर आपलं चपळगाव आणि दहिटणे आहे. एवढ्या मोठ्या भव्य स्वरूपात बाजारपेठ सुरू झालेला आहे. आज पहिलाच दिवस आहे. याबद्दल काय सांगाल? कारण हाकेच्या अंतरावर तुमचं गाव आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी चपळगाव ग्रामस्थ, त्याचबरोबर चपळगावचे विकासातून सरपंच सिद्धारामजी भंडारकवटे व त्याचबरोबर त्यांच्या पत्नी वर्षाताई भंडारकवटे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी ग्रामीण भागातील व्यापाराला एक चालना देण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे. चपळगावच नव्हे तर चपळगावच्या परिसरात असलेल्या सर्व पंचक्रोशीतील गावातील लोकांना एक अत्यानंद झालेला आहे. कारण फक्त सोमवार हा अक्रोडचा बाजार असतो, परंतु प्रत्यक्ष अक्रोडमध्ये सगळ्यांना जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळं एक रविवार सुट्टीचा दिवस निवडून त्यांनी ही एक चांगला उपक्रम जो आहे तो त्यांनी राबवलेला आहे. त्यांच्या उपक्रमास मी दहिटणे ग्रामस्थांच्या वतीनं व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि हे कार्य असंच अखंडपणे चालू राहावं असं श्री मल्लिकार्जुन यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी रतन कोरे आहेत. काय भावना आहेत तुमच्या? आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये हे ऐतिहासिक एक आगळं वेगळं जे काही या ठिकाणी बाजार भरते हे आम्हाला पूर्णपणे जर सांगायचं झालं तर अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण की आमच्या गावातील माता भगिनींनी बुधवारी असू दे किंवा सोमवारी असू दे खूप लांब या ठिकाणी जाऊन बाजार करत होते, पण ते आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये या ठिकाणी आठवडा बाजार भरत आहे. त्या आठवडा बाजार भरण्यासाठी आमच्या गावचे सरपंच वर्षाताई भंडारकवटे असू दे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धोना असू दे व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्रित येऊन जे काही बाजारची निर्मिती केली त्या प्रित्यर्थ आम्हा युवकांना एक व्यवसाय करण्याची देखील या ठिकाणी संधी मिळाली आहे. असंख्य असे गावातील देखील काही युवकांनी एकत्रित येऊन या ठिकाणी चहाचा व्यवसाय असू दे किंवा भजी गाड्याचा असू दे किंवा भाजीपाला असू दे या ठिकाणी व्यवसायामध्ये उतरण्याचं जे काही या ठिकाणी ट्रेनिंग केलेलं आहे त्याला देखील एक आगळी वेगळी चालना भेटतं. त्या प्रित्यर्थ मी सिद्धू साहेबांचं आणि संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीचं या ठिकाणी महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतोय. इथून पुढे देखील ही या ठिकाणी बाजार सुरळीतपणे चालू राहील असं देखील आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि समस्त चपळगावकरांनी या ठिकाणी आम्ही पूर्णपणे बाजार या ठिकाणी करून सर्व बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना एक मदत म्हणून किंवा त्यांचे जे काही व्यापार करण्याची इच्छा असते ते पूर्णपणे सुरळीत करून देण्याचं काम आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं करू असं या ठिकाणी बोलू शकतो. धन्यवाद. एकंदरीत सर्वच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या बाजाराला मिळत आहे. आता तर ही सुरुवात आहे. दिवसभर हा आठवडा बाजार सुरू असणार आहे. कसं दिवस पुढे जाईल तसं या ठिकाणी गर्दी वाढत आहे. दिवसभराचा अपडेट आज मी तुम्हाला देणार आहोत. कारण अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव हा जिल्हा परिषद गटातील सगळ्यात मोठा गाव आहे. आपण आजपर्यंत या गावामध्ये आठवडा बाजार भरत नव्हता, पण कित्येक वर्षांच्या कालावधीनंतर आज चपळगावकरांचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. नेमकं दिवसभराचा रिस्पॉन्स कसा असणार आहे हे आपण शेवटपर्यंत आज पाहणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत विजापुरे सर. सर, पहिल्यांदाच आठवडा बाजार या ठिकाणी आपल्या गावामध्ये भरत आहे आणि कित्येक वर्षापासूनच चपळगावकरांचं स्वप्न आज सत्यामध्ये उतरत आहे. काय भावना आहे तुमच्या? आज रविवारी चपळगाव या ठिकाणी आठवडा बाजार भरवण्याबाबतची प्रसिद्धी गेल्या 1 महिन्यापासून देण्यात येत होती. प्रत्यक्षात बाजार कसे होईल त्याची काळजी सर्वांनाच वाटत होती.
पण आज जर या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर अतिशय चांगल्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये बाजार भरत आहे. खरं तर मला लहानपणी आठवडा बाजारची संकल्पना पुस्तकामधून कळत होती, पण प्रत्यक्षात आठवडा बाजार कसा आहे हे आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. या बाजारामध्ये फळफळावळे, भाजीपाला, त्याचबरोबर कपडे, मसाला, किराणा सर्व वस्तू चांगल्या पद्धतीचे आहेत आणि योग्य दरामध्ये आहेत. त्याचबरोबर पशुपालनामध्ये शेळी, कोंबड्या इत्यादीचा व्यवहार पण चांगल्या ठिकाणी पद्धतीवर होत आहे. चांगल्या प्रकारचं भाजीपाला या ठिकाणी मिळत आहे आणि रविवारच्या दिवशी असल्या कारणानं विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कसं करावं, या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं माल घ्यावं आणि त्यांचं वजन कसं बघायचं, त्यांना पैशाचं व्यवहार करावं, या सर्व गोष्टी या ठिकाणी होत आहेत. अतिशय चांगलं भव्य आणि दिव्य या ठिकाणी आठवडा बाजार चाललेला आहे. अनेक लोक या ठिकाणी येऊन सर्व भाजीपाला खरेदी करत आहेत आणि विशेषतः म्हणजे आमचं हे चपळगाव, तुळजापूर आणि अक्कलकोट या रोडवर असल्या कारणाने जे प्रवासी गाड्या चाललेल्या आहेत कारमधून, 4 व्हीलर मधून, एसी मधून, ते सुद्धा थांबून विशेषतः फळफळावळे, भाजीपाला, गाजर, काकडी अशा खाण्याच्या वस्तू या ठिकाणी घेत आहेत आणि त्याचा आस्वाद घेत आहेत. असंच हा आठवडा बाजार भव्य दिव्य स्वरूपात व्हावा. फक्त थोडस या ठिकाणी चपळगाववाडी, दहिकनेवाडी, बावकरवाडी अशा ठिकाणाहून लोकांना येण्यासाठी या ठिकाणी विशेषतः वाहनाची सोय नाही. त्यामुळे तेवढं वाहनाची सोय झाली तर त्या ठिकाणचे लोक सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये येऊ शकतात आणि हा आठवडा बाजार चांगल्या पद्धतीने होत आहे आणि होणार आहे आणि असं सहकार्य सर्वांचं लाभावं अशीच मी मल्लिकार्जुन खरगे प्रार्थना करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. एकंदरीत शालेय विद्यार्थ्यांना रविवारच्या आठवडा बाजाराची संधी उपलब्ध झाली आणि व्यवहार ज्ञान या बाजाराच्या माध्यमातून आजच्या लहान मुलांना देखील व्यवहार ज्ञान या ठिकाणी उपलब्ध होईल असं सरांचं म्हणणं आहे. तर चला आपण पाहूयात आठवडा बाजार नेमकं कशा पद्धतीने भरलेला आहे, नेमकं बाजारामध्ये काय काय आलेलं आहे, एक दृश्य आपण पाहूया. नमस्कार, कुठलं गाव तुमचं? गुरनूर. चपळगावला ही आठवडा बाजार सुरू झालेला आहे. आज पहिलाच दिवस आहे. काय वाटतं तुम्हाला आल्यापासून कसा आहे? धंदा होते, धंदा होता या ठिकाणी? होते बाजार भी टिकते असा आशा आहे आम्हाला. असा अंदाज आहे तुमचा? तुमचं मार्केट नॉलेज सांगते की या ठिकाणी धंदा बसेल. तर व्यापाऱ्यांचं सुद्धा अतिशय चांगलं या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. इकडून जाणून घेऊया. अण्णा, कुठलं गाव तुमचं? कसं वाटतंय धंदा कसं चाललाय? काय नाव तुमचं? पांढरू चंद्रकांत पवार. पवार. कुरनूरचे व्यापारी देखील या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यापार चाललेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मावशी नमस्कार, कुठलं गाव? गोरेगाव. बोरेगाव. किती वाजता आलाय आपण? नाही, सकाळी किती वाजता आला तुम्ही? नाही समजेल. चालू झालाय का व्यवहार? विक्री झाली का? काय वाटतं तुम्हाला? बाजार भाषेचा फरक आहे, त्यांना मराठी येत नाही. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध प्रकारचे भाजीपाला देखील आलेले आहेत.